नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आता नागठाणेच्या पारंपरिक मैदानामध्ये आणि बरेच वर्ष या मैदानाला परंपरा आहे आणि आपल्या शिरवळकरांच्या संग्रामनं आणि सोबत पाहायला जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदरनं आज परत एकदा फायनलचा गुलाल घेतलाय. आपण नमस्कार. नमस्कार. मला वाटतं पहिल्यांदाच तुम्ही बाईटमध्ये येते माझ्या. काय सांगाल, कशा पद्धतीने नियोजन झालेलं आजचं आणि कशी गाडी पाहिली? काय नाही, गाडी चांगली पळाली. नियोजन बी आता जीवन ड्रायव्हरच्या भागातलं मैदान आहे इकडं. त्यांना बी पायऱ्याचा प्रॉब्लेम झाला. आम्ही काय बैल आज पळवणारच नव्हतो, कारण उद्या आता पटवाडीचं आमचं भागातलं मैदान होतं. त्यांनी रात्री काय झालं, त्यांना पायरच नव्हता, त्यामुळे ते म्हणले काय बी करून बैल द्यावा लागतो. गाडी पळालेली आहे. मग आता आम्ही बी म्हणलं हाय भागातलं म्हणल्यावर चला पळतोय म्हणून मागते ते आपल्याला. मग आपण नाही म्हणायचं, आम्हाला नाही म्हणतात लोक, पण आमचा पळतो आम्ही नाही कधी म्हणत कोणालाच. काय ते सेमीला जोश वेगळाच असतो. काय म्हणजे आता वर शेमी निघल्याच पुकारत होती की वर टॉपचा शेमी म्हणजे फायनलचा शेमी निघला होता. समध्या गाड्या टॉपच्या होत्या, आठी गाड्या. काय नाही, सुट्टी गाडी लागली आपली गटपे सुट्टा. आज मला वाटतं हॅट्रिक झाली. ती हॅट्रिक झाली. ह्याची बी हॅट्रिक आणि जीवन ड्रायव्हरच्या बी सुंदरची आज हॅट्रिक. सुंदरची पण हॅट्रिक झाली. वाटते एक 3-4 महिने बॅड पॅच चालू होतं. कसं स्ट्रगल कसा होता? काय बैल पळत होता चांगला स्ट्रगल ना, कसं पायऱ्याचं नियोजन किंवा कडनं लागली शेमीला काय की म्हणजे तसा प्रॉब्लेम होतोच ना गाडी थोडंफार. नशीब आमचं बी आम्हाला बी कधीच मध्ये नसतो. पहिल्यांदाच आमची गाडी त्याच्या 3 मैदान पळली. त्यांच्या जोट्यात पळल्यापासून आम्हाला बी म्हणजे 3 मैदानामध्ये गाडी पळते आपली. फायनल काय एक नाही पण 2-3 पण आहे. काय बैलगाडी मालक कडनं पण असते, कडनं पण एवढा आनंद नसतो, पण जेवढा मधनं निघाली की जास्त आनंद दिसतोय आता चेहऱ्यावरती. ते संग्रामला पण बऱ्याचशा अडचणी आल्या पायऱ्याला, त्यावर त्यानं स्वतः मात केली. त्याची जिद्दीबद्दल काय बोलाल? बैलाची बैल जिद्दीचाच आहे. बैल कसं थोडं पायऱ्यात म्हणा कुठं काय अडचण मैदान पळण्यात कमी जास्त होत असतं, त्याला काय थोडं बैल आहे शेवटी. पण आता बैल बी पळायला लागलाय, लग बी चांगला आहे त्याचा. आता नवीन वर्षात जवळजवळ 7-6 मैदानात बैल 5 मैदान फायनल आहे आता लगातार. आपण केव्हापासून नाद आहे? नाद आहे जवळजवळ 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाले. काय सांगाल म्हणजे बैलगाडी क्षेत्र कसं वाटतंय आता सध्या? तर बरेचसे बदल झालेत. क्षेत्र म्हणजे तसं चांगलं आहे, पण जरा जास्त करून पैशाच्या जोरावर जास्त क्षेत्र चालू आहे आता सध्या. चालू पहिलं मस्त. आता आपण 10 वर्षापासून बघतोय आम्ही बैल सोडत होतो. मी या गाडीत 4 व्हीलरचा ड्रायव्हर, हेवी लायसन आहे माझं. तेव्हापासून आता परत सोडत आता गाडी हाणायला लागलो आपण. त्याच्यामुळे मोरेंना बी आपलं ऑलराऊंडर आपलं नाव ठेवलंय, कारण समजा चालतंय आपल्याला समजेड. म्हणजे काय सांगा, ऑलराऊंडर म्हणजे काय करतात ते सांगा, कारण स्वतः ड्रायव्हर तर आहात तुम्ही. ड्रायव्हर म्हणजे ह्याचा ड्रायव्हर आहे, 4 व्हीलरचा हेवी लायसनचा ड्रायव्हर आहे. काय म्हणजे जे काम पडेल त्याला आपण म्हणजे काय असेल ते नाही असं ना तिथं टॉप. त्याच्यामुळे ऑलराऊंडरच आपलं मोरेंनीच नाव पडल्यापासून. आपण ड्रायव्हर म्हटलं की एक धाडसी काम असतं. बैलासोबत ड्रायव्हरचं पण संतुलन महत्वाचं असते. कसं म्हणजे काय एक प्रकारे 10 का 12 सेकंदाचा खेळ असतो सुट्टीपासून निकाल रेषेपर्यंत. काय मनामध्ये काय त्यावेळेस काय चाललेलं असते? मस्त मनामध्ये तशी भीती बी असते, तसा आनंद बी वाटतो, पण पुढे आल्यानंतर आनंद वाटतो. जर बसली तर ना तर भीती बी तेवढीच वाटते ना. हे बी सुखाचं नाही पळवायचं गाडी आत बसायचं. म्हणजे मस्त लोक म्हणते ते असं झालं तसं झालं, पण आत बसणाराला कळतं काय आहे ते. बसायचं जीव मोठी धरूनच बसावं लागतंय ना. घरातली काय म्हणतात? नाही, मस्त विरोध असतो, पण काय होतं आता शेवटी नाद लागलेला आहे. ते नाचा सुटत नाही शिवनाथ. तर आता कसं काय संग्रामचं आता नियोजन कसं बघताय? म्हणजे पायरा वगैरे कसं बघताय, पाहताय आता? कारण बरेचसे मला वाटतं समोरून फोन येत असतील. फोन येतात भरपूर. पळतोय बैल चांगला, त्याच्यामुळं बैलाला बैल लागेल तशा हिशोबातच पळायचं. लय काय मग बैलाकडे बघितलं तर तापट आहे एकदम बैल. म्हणजे आता तुम्ही शेजारी थांबलेला तरी त्याची त्याला बी राग येतो ना थोडंफार. काय कमी जास्त झालं ते समजतं, जनावर आहे ते. रागीटपणा आणि पळ म्हणजे एक समीकरण जुळतंय म्हणावं लागेल. कारण म्हणून रागीट असं म्हणतात की तापट पाहिजे. तापटपणा आला तरच मोर बी त्याला बी रिक्स घ्यायला येते ना. बरोबर. असं होतं. कसं पाहताय आता भवितव्य आणि काय आता अपेक्षा वगैरे कसे काय? पुढची मोठी मैदान आहेत मला वाटते. आता आपल्या आटपाडीला पण 5 लाखाचं मैदान आहे. काय कसं नियोजन असणार आहे? काय करायचं नियोजन आहे? मोठं मैदान बघू आता. मोठं मैदान म्हटलं की जावं लागतं. जावं लागलं. पळतोय बैल म्हणलं त्या मापात आपण खेळायचं.
स्पर्धेत टिकणं सोपं आहे का अवघड आहे? तसं लय अवघड आहे. हा. या स्पर्धेत टिकणं लय अवघड आहे. कारण आता कसं काय झालंय, पैशाच्या जोरावर आता माणसं बी बैल बी जे त्या मापानं चालतील ना. पण आपण मी पाहिलं ऑब्झर्वेशन केलं की एकदा लिंक लागली म्हणजे या क्षेत्रामध्ये की बाबा एकदा बैल तुमचा पळायला लागला रुटीनला लागला की परत हे होत नाही म्हणजे निगेट सहजासहजी असं डाऊनफॉल होत नाही लवकर होत नाही. एकदा बॅड लक चालू झाला म्हणजे बी शक्यतो लक येत नाही लवकर. हे बी लय अवघड. आता आमचा बी 100 वर्ष म्हणजे आता सीझन एक गेला बॅड लक मध्ये. आता हे सीझन जोरात म्हणजे चालू आहे लक. आपण खूप सुंदर मुलाखत दिली आणि नक्कीच इथून पुढची पण भवितव्यामध्ये भरपूर मैदान गाजवल. मित्रांनो, आहोत शिरवरकरांचा संग्राम आणि त्यावर बसलेले ड्रायव्हर म्हणजे ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर. धन्यवाद.